शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात राज्यातील सर्व श्रमिक महासंघांच्या वतीनं 18 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती कॉम्रेड अतुल दिघे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। शक्तीपीठ महामार्गामुळे प्रमुख धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत, असं सरकारच्या वतीनं सांगण्यात येतंय। मात्र त्यातून शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त होत असून हा महामार्ग केवळ काही बड्या भांडवलदार आणि कंत्राटदारांच्या हिताचा असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। गेली वर्षभर राज्यात शक्तीपीठ महामार्गाची चर्चा सुरू झाली आहे। राज्यात ठिकठिकाणी या महामार्गाला विरोध असतानाही महामार्गाचं काम सुरू आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी शक्तीपीठ महामार्ग प्रचाराचा मुद्दा केला होता आणि त्याचा फटका महायुतीला बसला। या पार्श्वभूमीवर शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटना एकवटली आहे। या संघटनेच्या नेतृत्वाखाली 18 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघेल, अशी माहिती कॉम्रेड अतुल दिघे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत, असं सरकारच्या वतीनं सांगण्यात येत आहे। पण वास्तविक शेती आणि शेतकरी यांना उद्ध्वस्त करणारा हा महामार्ग बड्या भांडवलदार आणि कंत्राटदारांच्या हिताचा असल्याचा आरोप दिघे यांनी केलाय। 18 जूनला सकाळी 11 वाजता दसरा चौकातून या मोर्चाला प्रारंभ होईल। पत्रकार परिषदेला कॉम्रेड प्रकाश कांबरे, सुनील बारवाडे, अनंत कुलकर्णी, सुरेश पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते।